नशीबवान मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट पाहायला सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर नागेश इकडे हातामध्ये धागा बांधत असताना धागा तुटलेला असतो। नागेश गुरुजींना म्हणतो, गुरुजी धागा तुटला। गुरुजी म्हणतात, काय धागा तुटला? अहो असा कसा तुटला? अपशकुन झाला खूप मोठा। त्याबरोबर नागेश म्हणत असतो, ओ गुरुजी आता जास्त अक्कल शिकवू नका आम्हाला, आता धागा तुटलाय म्हटलंय नवं, मग काय करायचं ते सांगा पटापट, उगाच फापट पसारा नको। त्यावर गुरुजी म्हणतात, हो हो लगेच बघतो काय करायचं ते आणि सांगतो तुम्हाला, तुम्ही काही काळजी करू नका, काय करायचं ते मी बघतो, तुम्ही निवांत राहा। त्याबरोबर आता लगेचच इकडे त्यांची बायको त्या ठिकाणी आलेली असते आणि वासंती आता म्हणायला लागते, हसत असते ती आणि म्हणत असते, अहो त्या एवढ्याशा धाग्याला कशी पेलवणार तुमची एवढी पापं? जीव घेतलेली पापं आहेत, अशीच थोडी एवढ्याशा धाग्यावरती निभावून जातील। त्याबरोबर आता इथे आपण पाहतो की जो काही गैरसमज असतो सगळा तो आता दूर झालेला असतो या ठिकाणी गिरिजाचा। त्यामुळे आता लगेचच गिरिजा म्हणते, प्रभास मला कळलंय की तुमची काहीसुद्धा चूक नाही आहे। त्याबरोबर आता प्रभास लगेचच म्हणायला लागतो, हो कळलं ना हो तुम्हाला। त्याबरोबर आता त्याचा मित्र म्हणतो, अहो प्रभास नाही याचं। त्याबरोबर लगेचच आता इथे प्रताप म्हणतो, प्रभास नाव आहे माझं, कळलंय त्यांना, अरे प्रभास नाव आहे ते माझं, असू देत ना, सगळे गैरसमज दूर झालेत माझ्याबद्दलचे, त्यांचे सगळं कळलंय त्यांना, कळतंय ना मला काय सांगायचं आहे। त्यावर प्रतापच्या मित्राला कळतं की आता इथे हिचा गैरसमज झाला आहे आणि गिरिजाला प्रताप कोण आहे, कोणाचा मुलगा आहे काहीच माहीत नाही आहे। मग तो म्हणतो, हो हो कळलं, मग आता तुम्ही निघालात तरी चालेल। त्याबरोबर लगेचच त्याचा मित्र आणि शालू तिकडनं निघून जातात। त्यानंतर आता चहाचे पैसे द्यायला गिरिजा आणि तो दोघे पुढे येतात। गिरिजा म्हणते, मी देणार। प्रभास म्हणतो, अहो राहू द्या हो मी देतो। त्यावर गिरिजा म्हणते, अहो असू द्या मी देते, माझ्यामुळे ऑलरेडी तुम्हाला एवढा सगळा त्रास झाला आहे, कमीत कमी चहाचे एवढे पैसे तरी मला देऊ द्या। नक्की तुम्ही मला माफ केलं आहे ना? नाही म्हणजे चहाचे पैसे मी देते म्हणजे मला पटेल की हो बाबा तुम्ही मला खरोखर माफ केलं आहे असं। त्याबरोबर प्रभास लगेचच म्हणायला लागतो की हो खरोखर मी तुम्हाला माफ केलं आहे, आता माझ्या मनात आढी नाही आहे बस। त्याबरोबर ती म्हणते, नक्की माफ केलं ना? त्याबरोबर प्रभास म्हणतो, हो हो खरोखर माफ केलं। मग आता ते दोघंजणं पैसे द्यायला पुढे येतात। आता चुकून गिरिजा हिच्या हातातून एक नोट खाली पडते। त्याबरोबर आता ती नोट उचलण्यासाठी ते दोघंही सोबत वागतात। तर आता सोबत वाकल्यामुळे दोघांची एकमेकाला टक्कर होते। गिरिजा प्रभासला म्हणजेच प्रतापला विचारते, अहो प्रभास लागलं नाही ना तुम्हाला, ठीक आहात ना तुम्ही? त्यावर प्रताप म्हणतो, अहो नाही हो नाही लागलं, आणि असू द्या खून थोडीच ना केलाय तुम्ही। आता दोघंजणं एकमेकांची छान थट्टा मस्करी करत असतात आणि मजा मस्ती करतच आता ते दोघंही जण तिकडनं निघतात। तर दुसरीकडे आपण पाहतो की आता वासंती ही म्हणत असते, शिशुपालाची सुद्धा 100 अपराध होईपर्यंत देवाने वाट पाहिली होती आणि जेव्हा त्याचं 100वा अपराध घड्यात भरला तेव्हाच त्याला शिक्षा घडवली होती। तसंच देव तुमच्याही 100व्या अपराधाची वाट पाहतोय हे तुम्ही लक्षात ठेवा। तर दुसरीकडे आपण पाहतो की गिरिजा आणि प्रताप हे दोघंजणं आता घरी जायला निघालेले असतात। रस्त्यात देवी आईची पालखी त्यांच्या वाटेवर असते आणि गुलाल उडवत छान मस्त ते पालखी पुढून चाललेले असतात। तर आता आपण पाहतो की इथे लगेचच नागेश हा वासंतीला म्हणतो, आता तुम्ही इकडनं निघा, नाही जर तुम्ही इकडनं निघाला नाहीत तर मग मात्र आमचा 100वा अपराध खूप लवकर होईल, समजलं का तुम्हाला? आणि तो तिचा गळा आवळतो आणि म्हणतो, निघताय ना? त्याबरोबर ती म्हणते, हो मी जाणारच आहे की। त्याबरोबर आता आपण पुढे पाहतो की रुद्रप्रताप हा म्हणत असतो, पण आता तुम्हाला हे नक्की कन्फर्म क्लिअर झालेलं आहे की मुलींचे चोरून जो कोणी फोटो काढत होता तो मी नव्हतो? त्यावर गिरिजा म्हणते, हो कळलं आता मला ते तुम्ही नव्हतात ते, पण आता प्रश्न ह्यो आहे की तो जो कोणी होता त्याला हुडकून काढायचा कसा? त्यावर तो म्हणतो, अहो काढू की हुडकून, आता तसंही आपल्या दोघांची टीम झाली आहे ना, नाही म्हणजे तुम्ही आणि मी, आपण दोघं टीम, पटतंय ना तुम्हाला? त्यावर गिरिजा म्हणते, हात पुढं करा। त्यावर आता गिरिजासाठी तो नेहमी मैत्रीचा हात पुढे करायचा, पण गिरिजा त्याच्या हातावर काहीतरी ठेवून द्यायची आणि निघायची। मग यावेळेस तो हातच पुढे करतो, अगदी काहीतरी घ्यायला करतात असा। गिरिजा म्हणते, तुम्ही नेहमी कसं चुकता?
तर दुसरीकडे आपण पाहतो की इकडे आता वासंतीला तिचा नवरा विचारतो, आजपर्यंत कोणी नाही आलं, आज कोण येणार आहे सांगा ना, सांगा कोण करणार आमच्या पापांचा हिशोब. त्यावर वासंती म्हणते की आज मी तुम्हाला जे सांगणार आहे त्याने तुमच्या पायाखालची जमीन सरकणार आहे. गेली 25 वर्षात जे घडलं नाही ते घडलंय. अंगद महाजन आणि देवकी महाजन यांच्या पिंडाला कावळा शिवलाय, कळलं. तर आता दुसरीकडे प्रभासमध्ये आणि इथे आता गिरिजामध्ये मैत्री झालेली असते. तर दुसरीकडे आता नागेशने ज्यावेळेस हे ऐकलेलं असतं की आता अंगदच्या आणि देवकीच्या पिंडाला कावळा शिवलाय, त्यावेळेस त्याला मात्र टेन्शन आलेलं असतं. तर इकडे गिरिजामध्ये आणि प्रभासमध्ये मैत्री झालेली असते. तर आता तिथे एक जोक्त्या असतो आणि तो म्हणत असतो की खेळाला खरी सुरुवात आता झाली आहे. त्याबरोबर आपण पाहतो की रात्रीची वेळ झालेली असते. गिरिजा रात्री घरी आलेली असते आणि घरी येऊन ती बघते तर काय, इथे आता तिचा भाऊ हा रडत उभा असतो. गिरिजा पटकन मोनूजवळ येते आणि त्याला विचारते, मोनू काय रे, काय झालं, तू असा का रडतोय? मोनू बाळा, अरे काय झालं, रडतोय कशाला, तू ये इकडे, ये पहिला, काय झालं बाळा, डोळे पुस. त्यावर मोनू म्हणतो, बाला बघ ना काय झालंय ते. त्याबरोबर आता गिरिजा आतमध्ये येते आणि बाबांना बघून तिला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो, कारण ते पूर्ण चिखलात लोळलेले असतात जवळपास. गिरिजा बाबांना विचारते, बाबा हे काय झालंय समद, हे समद कसं झालं, कुणी केलं? बाबा बोला की काहीतरी, दारू प्यायला होतात का तुम्ही, कुठं पडलात बाबा, कुठं पडलात, सांगा की मला, कसं पडलात एवढं तुम्ही लागस पवतर. त्याबरोबर आता तिचे बाबा तिला सांगायला लागतात, पडलो नाही. त्यावर ती विचारते, अहो मग पडला नाही तर हे एवढं कसं लागलं? त्यावर तो सांगत असतो की ती बाई आली होती, तुझ्याबद्दल विचारत होती, तू नाही घरात म्हणलं तेव्हा तिनं मला फरफटत घरातनं बाहेर आणलं, बाहेर आणून म्या तुझा बाप हाय म्हणून मला चिखलात लोळिवलं, म्या बाप हाय नव तुझा, ही माझी चूक आहे असं सांगत होती ती सारखं मला. खरंच लय कम नशिबी आहेस तू, लय कम नशिबी. मग तुझ्या नशिबाचे भोग आम्ही कशापायी भोगायचे, बोल, असं आता बाबा म्हणत असतात. आणि आता इथे हिला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो की ही बाई नेमकी होती तरी कोण, गिरिजाला कळत नसतं. तर आता बाबा पुढे म्हणत असतात, ती बाई सारखी म्हणत होती, लायकीत राहायचं. तिला तिची ओळख विचारली, कोण होतीस ती असं, तर ती म्हणायला लागली की तुला असं तुझ्या ह्या अवस्थेत बघून तुझी पोर ओळखल, म्या कोण आहे ते सांगायची आता मला गरज नाही. त्याबरोबर आता हे सगळं ऐकून गिरिजाला मात्र खूप मोठा धक्काच बसलेला असतो. तर आता तिचे बाबा तिला पुढे सांगत असतात की ती बाई कोण होती, कुठनं आली होती, काय भी कळलं नाही मला, तिनं मला लय मारलं, चिखलात लोळवीत मारलं, चिखलात लोळिवलं आणि माझी इज्जत बी काढली समधी, मला लय बोलली ती, लय सुनावलं तिनं. त्याबरोबर दुसरीकडे आपण पाहतो की आता आत्यासाहेब घरी आलेले असतात आणि घरी येताना त्यांच्या हाताला ते चिखल वगैरे सगळं तसंच असतं. तर इकडे आता नागेश हा त्यांच्या पियेबरोबर बोलत असतो आणि त्यांचं लक्ष अचानक दिदीवरती जातं. ते म्हणतात, काय हो दीदी, चिखलात कुठं हात लोळवून आलात, कुठं गेला होता चिखल कालवाय? त्याबरोबर आता लगेचच ती सांगते की नाही, चिखल कालवायला नाही, एकाला चिखलातून चांगलं कालवून आली आहे असं म्हणत असते. त्याबरोबर दुसरीकडे आपण पाहतो मोनू रडत आता गिरिजाला विचारत असतो, तायडे कोण असेल ग ती बाई जिनं आपल्या बाची ही अवस्था केली असेल, कशापायी केली तिने ही समधी अवस्था बाची? त्याबरोबर गिरिजा म्हणत असते, अरे मोनू असं काय करतोस, त्या दिवशी तुला आठवत नाही वय, तुझ्या अंगावर चिखल उडवणारी ती बाई तिनंच केलं असणार हे समज, मला तर वाटतंय तिचाच हात आहे समद्या मागं. त्याबरोबर आता इथे बाबांना मात्र आत्याने जो काही प्रकार केलेला असतो तो सगळा आठवत असतो आणि ते पुन्हा गिरिजाला सांगतात. तिनं शेवटी परत एकदा तेच सांगितले, लायकीत राहायचं. त्याबरोबर गिरिजाला आता कन्फर्म होतं की नक्की ही तीच बाई आहे, कारण आत्या तिलासुद्धा म्हणाल्या होत्या लायकीत राहायचं, तुमच्यासारख्या माणसांसाठी मी अशी चिल्लर ठेवत असते. त्याबरोबर गिरिजा म्हणत असते, हे समजत तिनंच केलं आहे मला ठाव आहे. आणि मग आता गिरिजा ही मोनूला घट्ट मिठी मारते आणि मोनू व गिरिजा दोघंही भावंडं रडत असतात. अर्थात
त्यांच्या वडिलांची ही जी अवस्था झालेली असते ती बघून दोघांनाही खूप वाईट वाटलेलं असतं. तर दुसरीकडे आपण पाहतो की इकडे आता नागेश हा आत्याला म्हणत असतो, वा वा दीदी वा, काय उत्तम काम केलंय तुम्ही. अहो तुमची कामगिरी बघून आज आम्ही लई खुश झालो बघा. आपल्याला जो नडला आपण त्यालाच सरळ केला, ह्यो आपल्या घराण्याचा शिरस्ताच आहे. तुम्ही जे केलं ते योग्यच होतं. त्याबरोबर इकडे आता लगेचच गिरिजा ही तिच्या वडिलांना व्यवस्थित स्वच्छ अंघोळ घालते स्वतःच्या हाताने. अंघोळ घालत असताना बिचारी खूप रडत असते. तर दुसरीकडे आपण पाहतो की आता वासंती ही वाट पाहत असते, अजून कसा हा आला नाही, प्रताप अजून कसा आला नाही. इतक्यात आता ती पुढे येऊन बघत असते तर तिला दारातून आत येणारा रुद्रप्रताप दिसतो. आता रुद्र हा फोनवरती बोलत असतो. हो हो, मुलांसाठी सायकल उद्याच मागवून घे. सायकल उद्या जागेवरती पोहोचायला हव्या त्या मुलांच्या, कारण उद्या मला माझ्या हातानेच तिथे वाटप करायचं आहे. हो 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 चालते, ठेव. इतक्यात आता रुद्रप्रताप हा तिकडनं तसाच खोलीत चाललेला असतो. पटकन वासंती त्याला हाक मारते, रुद्र. त्याबरोबर रुद्रप्रताप वरती येतो. तर आता वासंती त्याला म्हणते की चल, मी तुला पटकन जेवायला वाढते, जेवून घे. त्यावर रुद्रप्रताप म्हणतो, आईसाहेब अहो कशाला तुम्ही आमची वाट बघत थांबता. तुम्हाला सांगितलंय ना आम्हाला आवडत नाही तुम्ही आमच्याशी वाट बघत थांबलेलं. त्यावर लगेचच आता वासंती म्हणते, अरे पण मला आवडतं ना, मला आवडतं मी तुझ्याशी वाट बघत थांबलेलं. त्याबरोबर आता लगेचच रुद्रला आठवतं आत्याने त्याला सांगितलं होतं की तू तुझ्या आईला नको होतास, मी तुला वाढवलंय. त्याबरोबर आता रुद्रप्रताप म्हणतो, पण आईसाहेब आमचं खाऊन झालंय. त्यावर ती म्हणते, अरे पण मग खाऊन झालं होतं तर मला सांगायचं तरी होतंस. त्यावर तो पटकन म्हणतो, मी आत्याला सांगितलं होतं आईसाहेब. आणि मग आता लगेचच तिकडनं तो निघून जातो. त्याबरोबर आता इथे आईच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात आणि आता ती मनात म्हणत असते की आई म्हणून हाक मारतो पण हक्क देत नाही. कोण येईल असं आणि आमच्या दोघांमधली दरी मिटवेल, खरंच वाट बघते मी त्या क्षणांची. तर इकडे आता गिरिजा ही देवी आईजवळ बोलत असते. ती देवी आईला विचारत असते, देवी आई का ग, का आमच्या गरिबाच्या नशिबाला हे एवढे भोग असतात, कशापायी सांग की ग तू. बोल की ग, अशी गप नगर राहूस. काय चुकलं ग माझं, आम्ही गरिबानं काय साधा स्वाभिमान सुद्धा बाळगू नये का, बोल ना. इतक्यात आता तिथे जोगत्या आलेला असतो आणि आता जोगत्या गिरिजाला हाक मारतो. त्याबरोबर गिरिजा बाहेर येते आणि जोगत्याला म्हणते, हे बघा आज. त्याबरोबर जोगत्या म्हणतो, देवी आईचा दास हाय मी, देवी आईनं दिलेला निरोप देईस पावतर मी काय भी बोलायचो नाय, मला तिनंच पाठवलं हाय, तिच्या सांगण्यावरूनच मी इथं आलोय. पालटणार तुझं नशीब पालटणार, तुला अर्ध्या वाटेवरनं मागं जावं नाही लागणार. तुझ्या नशिबाच्या रेगेवर जो कोणी नागासारखा येळखा घालून बसलाय त्याला अद्दल घडणार. देवी आईच्या ह्या लेकीचं नशीब लय बलवत्तर हाय, नशीब बदलणार. अंबाईच्या नावानं चांग भलं, देवी आईच्या नावानं चांग भलं. एवढं बोलत तो तिकडनं जातो. तर इकडे आता नागेश्वरला स्वप्नात असं दिसत असतं की देवी आई स्वतः चालून आली आहे त्याच्यावरती आणि आता ती त्याला मारून टाकते जीवानिशी. तो म्हणत असतो, आई मला मारू नको, आई अगं मला मारू नको, आई थांब, आई माझे 100 अपराध भरलेले नाही आहेत, आई थांब मला मारू नको, आई आई थांब. आणि अचानक आता तो आई थांब थांब करता करता जागा होतो आणि त्याच्या लक्षात येतं की आपण हे सगळं काही फक्त स्वप्न बघत होतो, सत्यात मात्र यातलं काहीही उतरलेलं नाही आहे. मग आता तो म्हणत असतो, स्वप्न होतं व्हय, एवढं डेंजर, पर हे फक्त स्वप्नच राहील, कारण ह्या नागेश्वरला हात लावायची कोणाच्यात हिंमत नाही. तुमची किती बी इच्छा असली ना तरी बी आम्हाला कोण बी काही बी करू शकत नाही, असं तो त्याच्या झोपलेल्या बायकोला सांगत असतो. पण आता वासंतीला मात्र यातलं काही माहीतच नसतं. मग शेवटी तो सुद्धा आता पुन्हा शांतपणे झोपून घेतो. तर दुसरीकडे आपण पाहतो की रुद्र हा सतत त्याच्या हाताकडे बघत असतो आणि गिरिजाने काल त्याला हँडशेक केलेला प्रसंग त्याला सतत आठवत असतो. फ्रेंड्स, त्याबरोबर आता रुद्रप्रताप म्हणत असतो, वा वा रुद्रप्रताप वा, फायनली एक पाऊल गाडी पुढे सरकते हळूहळू तुमची. म्हणजे त्या दिवशी फक्त अशीच अनवधानाने भेट झाली, नंतर ओळख झाली, नंतर नाव कळलं आणि आता चक्क फ्रेंडशिप, तुमची फ्रेंडशिपसुद्धा झाली की. इतक्यात
आत्या तिकडे आलेली असते आणि आत्या आता रुद्रप्रतापला विचारते, फ्रेंडशिप कोणाबरोबर? आता रुद्र म्हणतो, मेलू. तर इकडे आपण पाहतो की गिरिजा म्हणत असते, कोण असेल ती बाई, मला कळना झालं. त्याबरोबर आता लगेचच तिला तिची मैत्रीण म्हणायला लागते, अगं कोणीतरी गावातलीच असेल, तू फार विचार करू नगस. त्यावर गिरिजा म्हणते, अगं गावातली असती तर बाबांनी तिला ओळखली नसती का? बाबांना कळलं असतं की ती कोण आहे ते. त्याबरोबर तिची मैत्रीण म्हणते, वय वय ह्यो बी पॉईंट आहे, मग तिला तुझ्या घरचा नंबर कसा गं मिळाला असेल? असं गिरिजाला तिची मैत्रीण म्हणते. ती म्हणते, दुकानातनं तर येऊन घेऊन गेली नसेल ना व? तर दुसरीकडे आत्या रुद्राला विचारते, काय कोणाशी मैत्री झाली? त्यावर रुद्र म्हणतो, तो माझा मित्र आहे ना. त्यावर आत्या म्हणते, मित्राशी की मैत्रिणीशी काय? त्यावर आता रुद्र म्हणतो, आत्या तू माझी खेचू नकोस, तसं काहीही नाही आहे. त्यावर आत्या रुद्राला म्हणते, बरं ठीक आहे रुद्र, हे बघ तू कोणाशीही मैत्री कर, मुलींशी केलीस तरी माझी काही हरकत नाही, इवन तू अफेअर्स जरी केलंस ना तरीसुद्धा माझं काहीही म्हणणं नाही, पण आपली डील लक्षात आहे ना, लग्न मात्र तुला माझ्या पसंतीच्या मुलीशी करायचं आहे, कारण ह्या घरात सून माझ्याच पसंतीची येईल. त्यावर रुद्र म्हणतो, हो आत्या, तुला सांगितल्याशिवाय मी बोहल्यावर चढणार नाही बस. आणि मग तो आता पुढे येतो आणि मनात म्हणत असतो, आत्या मला पूर्ण खात्री आहे माझी जी चॉईस आहे ती तुलासुद्धा नक्की आवडेल, कारण ती आवडेल अशीच आहे. त्याबरोबर आता घरात आपल्या लक्ष्मी म्हणून येणार तर तीच, असं रुद्रप्रताप म्हणत असतो. तर दुसरीकडे आत्या म्हणत असते, लग्न तर तुला त्याच मुलीशी करावं लागेल जिच्याशी मी सांगेन, त्याच्याशिवाय तुझ्याकडे पर्याय नाही आहे, आणि तुझ्यासाठी मुलगी मी आधीच पसंत करून ठेवलेली आहे. त्यानंतर मग आता लगेचच आत्या ही नागेश्वरला सावीचा फोटो दाखवते. सावी म्हणजे तीच मुलगी आत्याच्या मैत्रिणीची, आणि म्हणत असते की हे बघा ही आमच्या मैत्रिणीची मुलगी सावी इनामदार. त्याबरोबर आता छान आहे की पोरगी, झाक आमासनी पसंत आहे, कळून टाका हिच्या आईबापासनी. त्याबरोबर आता ती म्हणते की हो मी लगेच कळवते. तोपर्यंत वासंती त्या ठिकाणी आलेली असते आणि वासंती म्हणते, पण मला आवडलेली नाही आहे. त्यावर आत्या लगेचच वासंतीला म्हणते, लायकीत राहायचं. तर इकडे आता रुद्र हा एक कॅमेरा गिरिजाला देतो आणि म्हणतो, हा कॅमेरा तू प्रत्येक ठिकाणी लाव, मग काय होईल याचं फुटेज माझ्या मोबाईलवरती येईल आणि मला कळेल मुलींचे फोटो आणि व्हिडिओ कोण बनवतं ते. त्यावरती म्हणते, हो चालेल. त्यानंतर गिरिजा ही एका माणसाला पकडते आणि म्हणते, आता कसा भेटलास? आणि जाताना नंतरनं आता रुद्रप्रतापच्या वडिलांच्या हातात गिरिजा सेम तसाच धागा बघते, आणि मग तो धागा बघितल्याच्या नंतर गिरिजाला खूप मोठा धक्का बसतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबू. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.